बोला मी सुवार्तेशी लाजत नाही. तो सांगत आहे तो का नाही लाजत, ह्यासाठी कारण की तो प्रत्येक विश्वास करण्यासाठी पहिल्यांतर यहुदी आणि यहुद्यांसाठी उद्धाराच्या निमित्ताने परमेश्वराची सामर्थ्य, बायबल सांगत आहे सुवार्त परमेश्वराची सामर्थ्य आहे. यापेक्षा अजून मोठं काय असू शकतं. ही सुवार्त परमेश्वराची सामर्थ्य आहे. प्रश्न आहे, या सामर्थ्यासोबत तुम्ही काय करत आहात, काय समजलं आहे. जेव्हा मी 1 वर्षाचा ख्रिस्ती होतो तेव्हा मी पूर्ण शहर हलवत होतो. वर्षाचा. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Just lift your holy hand and thank Him. आपल्या पवित्र हातांना उठवून परमेश्वराचा धन्यवाद द्या. धन्यवाद द्या त्याच्या महिमेसाठी, त्याच्या करुणेसाठी, त्याच्या दयेसाठी, त्याच्या भलेपणासाठी. परमेश्वर भला आहे आणि त्याचे भलेपणा कायमचा आहे. तो आमची स्तुती आणि महिमेच्या योग्य आहे. ओ धन्यवाद प्रभू, धन्यवाद तुमच्या प्रेमळ दयेसाठी, धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी, धन्यवाद 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 प्रभू. आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या उपस्थितीसाठी धन्यवाद देतो. तुमच्या लिहिलेल्या वचनांसाठी, आम्हाला दिशा देण्यासाठी, आम्हाला उत्साहित करण्यासाठी ओ धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद 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 या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनापासून शिकू आणि पुढे जाऊ. आणि प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी की यांचं जीवन महिमेतून महिमेकडे जात आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. मी भविष्यवाणी करतो यांच्या जीवनासाठी की जी हे कामं करतील त्याच्यामध्ये यशस्वी होतील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि यांच्या भल्या कामांना बघून लोक त्या पित्याची मोठेपणा करतील प्रभू जो स्वर्गामध्ये आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे सुरक्षित केले गेले आहेत, हे वाचवले गेले आहेत. ह्याच्या विरुद्ध बनलेलं कोणतंही हत्यार यशस्वी नाही होणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. यांच्याद्वारे तुमचं राज्य वेगाने पुढे जात आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. परमेश्वराच्या राज्याला वाढवण्याची एक खोल इच्छा यांच्या मनामध्ये उत्पन्न होत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. यांचे हृदय परमेश्वरावरती प्रेम करण्यासाठी अग्रेसर आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ धन्यवाद प्रभू, धन्यवाद 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 देतो, धन्यवाद देतो. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता. यू मे बी सीटेड. तर एकदा ओरडू शकता परत महिमा. अजून चांगल्या प्रकारे ओरडू शकता महिमा. शेजाऱ्याला हायफाय देऊ शकता. बोला स्वागत आहे तुमचं या नवीन महिन्यामध्ये, या नवीन सीझन मध्ये. हालेलुया. हॅलो, आहात काय? अच्छा, किती लोक आहेत जे इकडे दारू पितात? नाही पित. ओके. अच्छा, किती लोक आहेत जे नाही पित? आंटी तुमचा हात नाही उठत आहे. मागचे पित आहेत का? तर त्यामध्ये नाही उठत. किती लोक दारू नाही पित? हात उठवा. मी नाही सांगितलं की नाही पित होते, मी सांगत आहेत नाही पित आहेत. किती लोक नाही पित? थँक्यू. काय कधी कोणी तुम्हाला दारू ऑफर नाही केली तर त्यांना लाज वाटली? तर नको सांगू. ओ शेजारी सांगतो आम्ही तर ख्रिश्चन नाहीये. मग काय झालं? ऑफर तर करा ख्रिश्चन बनण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते दारू पिण्यासाठी ऑफर करण्यासाठी तयार आहेत तुम्हाला. तुम्ही दारू नाही पित. किती लोक सिगरेट पितात? किती लोक नाही पित? किती लोक नाही पित? कोणी तुमच्या बाजूला उभं राहून सिगरेटचा धूर नाही फुकला तर तुम्ही पण कोणाच्या बाजूला उभे राहून सुवार्ता ऐकवा ना भाऊ. त्याला सिगरेट पिण्यामध्ये लाज नाही आहे. तो असं समजत आहेत की हाच आहे कोण, दिल वाले दिल दुल्हनिया ले जाएंगे. हाच आहे बस. पूर्ण गर्वाने छाती फुगून
आणि काही लोक आपली बायबल पण लपवून चालत आहेत. नाही, बायबल काढू ना तर क्षेत्राला समजेल की आम्ही चर्च जातो. व्हॉट? त्याने आपल्या मित्रांना कधीच नाही सांगितलं आहे की मी क्रिकेट नाही खेळू शकत, मी फुटबॉल नाही खेळू शकत, मला चर्चमध्ये जायचं आहे, माझा सेल चालवायचा आहे. त्यांना नाही माहीत आहे ते परमेश्वरासाठी काहीच नाही सोडू शकले. का? त्रास काय आहे? ते माणसासारखं जगून आनंदी आहेत, जेव्हा की त्यांना जगलं कसं पाहिजे, परमेश्वरासारखं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शेजाऱ्याला बोला परमेश्वरासारखं. आनंदी होऊन बोला परमेश्वरासारखं. बोला मी परमेश्वरासारखा जगण्यासाठी बोलवलं गेलो आहे. जर तुम्ही या सत्यासोबत नाही जगत आहात, तुम्ही स्वतःला फसवत आहात. तुम्ही स्वतःला पूर्णपणे फसवत आहात. कारण सत्य हेच आहे की आता तुमच्या आतमध्ये माणूस नाही आहे, तुमच्या आतमध्ये कोण आहे? परमेश्वर. जसे ते लोक मांडलं आहे की ते पुरुषाच्या आतमध्ये कोण आहेत? स्त्री. ते जास्त, जर मी त्यांना जास्त नंबर देऊ ह्या मामल्यामध्ये, निर्भीकतेमध्ये त्यांना मी जास्त नंबर देईन. मी नाही सांगत आहे की ते करत आहे ते बरोबर आहे, पण ते चुकीच्या पद्धतीला ते ज्या प्रकारे करत आहेत, प्रकार चांगला आहे. ही गोष्ट वेगळी आहे की ते करत आहेत ते चुकीचं आहे. ख्रिस्तींना विचारा, नाही पास्टर, आम्ही तर फक्त माणसं आहोत, 2 वेळेचं जेवण भेटेल बस पुरेसं आहे प्रभू, बस फक्त 2 वेळेचं जेवण. पास्टर एवढीच प्रार्थना करा. मी ही प्रार्थना नाही करू शकणार, कारण स्वर्गदूत मला मारतील. ही कोणती विड्यासारखी प्रार्थना करत आहेस तू? लॉर्ड. हॅलो, किती लोक आहेत? अचक त्यांनी बघितलं आहे की एक कंजूस श्रीमंताचा मुलगा असतो आणि त्याचे बाबा त्याला पैसे नाही देत असतात. आता मुलगा काय करतो? कोणी जादू टोनावाला असतो त्याला जाऊन भेटतो आणि सांगतो, बाबाजी एवढी प्रार्थना करा की माझे बाबा मला 2 टायमाचं जेवण मला देतील. ही प्रार्थना करतो तो. हॅलो, बघितलंय की पिक्चरामध्ये बघितलं असेल. काय प्रार्थना करून घेतो तो जादू टोनावाल्यांकडून? काहीतरी कर की बाबा सगळी स्टेट मला देतील. प्रेज द लॉर्ड. इकडे परमेश्वराने सगळं काही दिलं आहे आणि हे 2 टायमाच्या जेवणामध्ये आनंदी आहेत. 2 भाकर खाऊन आनंदी आहेत. यांचं दर्शन खूप छोटं आहे. यांचे विचार खूप छोटे आहेत. तर जेव्हा कोणी मोठ्या विचारांचा व्यक्ती त्यांना भेटतो तेव्हा त्यांना तो वेडा वाटतो आणि त्यांना वाटतं की हे जे झोपडपट्टीमध्ये जगत आहेत, त्यांचे बाबा गरीब, 10 पिढ्यांपासून त्यांच्या घरामध्ये गरिबी आहे. विचार करून बघा, कोणी श्रीमंत नव्हता पूर्ण कुटुंबामध्ये. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कोणी शिकवले, एक गरीब माणसाने की श्रीमंत माणसाने? हॅलो, किती लोक आहेत माझ्यासोबत? प्रत्येक माणसाला कोणी शिकवलं? तुमच्या बाबांचे आजोबा गरीब, आजोबांचे आजोबा गरीब, त्यांचे आजोबा गरीब. सगळ्यांना म्हणजे कोणी शिकवलं? जेव्हा आजोबा बोलले तेव्हा कोण बोललं? एक श्रीमंत माणूस बोलला की गरीब माणूस बोलला? त्या गरीब माणसाने तुमच्या बाबांना तयार केले. आता तुमचे बाबा पण काय झाले? गरीब माणूस. आता तुमचे बाबा तुमच्याशी बोलतात तरी एक श्रीमंत माणूस बोलत आहे की गरीब माणूस बोलत आहे? कसं गरीब माणसाचं ऐकून तुम्ही श्रीमंत होणार आहात? कसं? पण आपण कायम त्याच लोकांचं ऐकतो जे जगामध्ये असफल आहेत. हालेलुया, हालेलुया. बोला, मी सुवार्तेशी नाही लाजत. मग तो सांगतो की तो का नाही लाजत? यासाठी की तो प्रत्येक एक विश्वास करणाऱ्यासाठी, पहिल्यांदा तर यहुदी आणि मग युनान्यांसाठी उद्धाराच्या निमित्त परमेश्वराची सामर्थ्य दिसेच. आता माझं मन करत आहे की मी उडी मारून छत फाडून निघून जाऊ.
सुवार्ता काय आहे? परमेश्वराची सामर्थ्य. हालेलुया. बोला सुवार्ता. सुवार्ता परमेश्वराची सामर्थ्य आहे. तर काही लोक सांगत आहेत, प्रभू सामर्थ्य द्या. मी बोललो दिलं तर आहे, सुवार्ता सामर्थ्य आहे. आणि कोणती सामर्थ्य हवी आहे तुम्हाला? तुम्हाला तो बाबा नाही बनायचा आहे की हो हिमालयावर बसून सिद्धता करत आहेत, हो सामर्थ्य यायला पाहिजे, सामर्थ्य हवी आहे, सामर्थ्य हवी आहे. बायबल सांगत आहे सुवार्ता परमेश्वराची सामर्थ्य आहे. शेजाऱ्याला बोला, सुवार्ता परमेश्वराची सामर्थ्य आहे. यापेक्षा मोठं अजून काय असू शकतं? काही लोक तेल लावतात, तुला तेल लावा, याच्यावरती बाबांनी प्रार्थना केली आहे, तेल लावलं तर काय होणार? बरे होणार. पण हा सुवार्ता काय आहे? परमेश्वराची सामर्थ्य. तुम्हाला माहित आहे का ही काय आहे? सुवार्ता कोणती धर्माचे वचन नाही आहे. ही सुवार्ता ख्रिस्ती धर्माची ताकद नाही आहे. ही सुवार्ता परमेश्वराची सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. आहात का माझ्यासोबत? आता प्रश्न आहे की या सामर्थ्यासोबत तुम्ही काय करत आहात? या सामर्थ्यासोबत आम्ही आमच्या घराचं भाडं नाही देऊ शकत आहोत. वाव. मी या सामर्थ्याला समजायला सुरू केलं होतं आणि आम्ही 2 अरब रॅपसोडी वाटण्याचा प्लॅन करत आहोत. बोललो ह्याला म्हणतात परमेश्वराच्या सामर्थ्याला समजणं. काय समजलं तुम्हाला? जेव्हा मी 1 वर्षाचा ख्रिस्ती होतो तेव्हा मी पूर्ण शहर हलवत होतो. 1 वर्षाचा. शहराचा लहान मूल पण मला ओळखत होतं. आणि हा रॅपसोडीचा प्रोग्राम संपायला द्या, भारतातला एक लहान मुलगा पण मला ओळखणार आहे. कारण गेम मोठा झाला आहे आता. 20 वर्षामध्ये मी फक्त शहर नाही हलवणार आहे आता मी देशांना हलवण्यालायक बनलो आहे. प्रेज द लॉर्ड. कारण मला माहित आहे जी माझ्याकडे आहे ती काय आहे? परमेश्वराची सामर्थ्य. कसं ह्या परमेश्वराच्या सामर्थ्यासोबत कोणी गरीब असू शकतो? कसं? तेव्हाच असू शकतं जेव्हा त्यांचं डोकं कुठेतरी अजून दुसरीकडे लागलं आहे. डोकं मुलीकडे लागलं आहे, डोकं दारूवरती लागलं आहे, लक्ष त्याचं लग्नाकडे आहे, सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाकडे लागलं आहे. मला कायम सांगितलं, माहित नाही माझ्या तोंडातून किती तुम्ही ऐकलं आहे. मी बोललो जेवण का बनलं? किती लोकांनी ऐकलं माझ्या तोंडातून हे? किती लोकांनी ऐकलं आहे? नाही ऐकलं आहे का? काय बोलत आहेत? मग तर तुम्ही या चर्चमध्ये ऐकत नाही, झोपता वाटतं. अच्छा, किती लोकांनी ऐकलं आहे? मला वाटतं जेवण का बनलं? जेवण नाही जेवत असतं बरं होतं. जणांना ऐकलं आहे माझ्या तोंडातून हे? नाही ऐकलंय? माझा आज पण जेवणाबद्दल हाच विचार आहे की जेवण का बनलं? का जेवण जेवायला परमेश्वरासारखा जीवन जगण्याचं प्लॅन तुमचं कधी बनणार आहे? कधी तुमचे स्वप्न असे असतील, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे स्वप्न ऐकाल. जेव्हा मी त्यांचे स्वप्न ऐकलं तर मी तर त्यांची स्वप्न घेतली. मी बोललो हे प्रभू, वाव. जेव्हा पास्टर काल रात्री सांगत होते की रॅपसोडींनी 100 लोक जिवंत झाले, मी बोललो हे प्रभू, हे जे आम्ही वाटत आहोत अरबो रॅपसोडी, याने कमीत कमी 1000 लोक तर जिवंत झाली पाहिजेत. हालेलुया. तुम्ही काय प्लॅन बनवत आहात? तुम्ही काय प्लॅन बनवत आहात? काय आहेत तुमचे प्लॅन ह्या रॅपसोडी वाटण्याच्या द्वारे? कारण जे तुमचे प्लॅन आहेत परमेश्वर त्यालाच पूर्ण करणार आहे. परमेश्वर आपल्या प्लॅनला पूर्ण नाही करणार. तुम्हाला माहित नाही परमेश्वर किती भोळा आणि किती दयाळू आहे. माणसाला परमेश्वराच्या योजनेसोबत सहमत होण्यासाठी भरपूर वेळ लागतो. परमेश्वर आपल्या योजनेसोबत बोलण्याच्या आधी सहमत होतो. इतका मी कधी कधी परमेश्वराला बोलतो, हे प्रभू, तुम्ही एवढे मोठे असून एवढे चांगले कसे असू शकता? कारण मी सांगतो, हे प्रभू, मी मेलेल्यांना जिवंत करू इच्छितो. तुम्ही बोलता हा चालेल. मी बोलतो प्रभू, मी 10 करोड देऊ इच्छितो. प्रभू बोलतो हा बेटा चालेल. प्रभू, एवढं सरळ आहे तुमच्यासोबत चालणं?
जगामध्ये एवढा असा कोणताच व्यक्ती नाही आहे जो एवढा सरळ असेल चालण्यामध्ये. इनफॅक्ट जेव्हा तुम्हाला झोप येत असेल तेव्हा तुमचे डोळे पण ऐकायला तयार नसतात तुम्हाला ऐकण्यासाठी. नाही आहे चर्चमध्ये तुम्हाला झोप येते, तुम्ही बोलता नाही झोपत, तरी पण तुम्ही झोपता. तुमचं स्वतःचं शरीर तुमच्यासोबत चालण्यासाठी तयार नाही आहे, पण प्रभू तुमच्यासोबत चालण्यासाठी काय आहे, तयार आहे. याचा फायदा कधी उठवणार आहात तुम्ही? प्रभू तुमच्यासोबत महान कामं करण्यासाठी तयार आहेत. तो तुमच्याद्वारे 10 करोड, 20 करोड, 50 करोड देण्यासाठी तयार आहे. तो तुमच्याद्वारे 1000 चर्च बनवण्यासाठी तयार आहे. तो तुमच्याद्वारे 1000 लोकांना चर्चमध्ये आणण्यासाठी तयार आहे. काय तुम्ही तयार आहात? हा. बोलत आम्ही इंजिनियर बनणार, डॉक्टर बनणार. बोलो पास्टर नाही बनू शकता तुम्ही. तुमच्यासारखे करोडो इंजिनियर रस्त्यावरती फिरत आहेत. त्यांना वाटतं ही तर बरबादी आहे. बोलो व्हॉट? परमेश्वरासारखं जगणं बरबादी आहे आणि मनुष्यासारखं जगणं आबादी आहे. बोलो वा. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला मला माहित नाही तुम्ही बोलत आहात तर काही लोक जेव्हा मी सांगतो शेजाऱ्याला बोला बोलतात पहिलंच बोलतो चांगलं नंतर पश्चात परत एकदा सांगतील. हृदयातून नाही येते, त्याच्यामध्ये हृदय आहे नाहीच आहे, त्याच्यामध्ये काही हृदय नाही आहे. तुम्ही बोलाल पास्टर तुम्हाला कसं माहिती? कारण जर हृदयाचा परिणाम आले असते. प्रेज द लॉर्ड. मी पास्टरला एक दिवशी सांगितलं होतं पूर्ण भारत जिंकून देणार तुम्हाला. माझं हृदय होतं त्यामध्ये. आणि आज बघा मी त्या रेषेवरती किती जवळ उभा आहे. शेजाऱ्याला बोला परमेश्वराच्या जीवनासोबत काय करत आहात? हॅलो आहात का? काय करत आहात तुम्ही? रडत आहेत प्रभू दुपारचं जेवण द्या. मी बोललो हे बघा हे रडत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही ह्या परमेश्वराच्या जीवनासोबत काय करणार आहात? काही तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट होती. एक राजा होता, त्यांनी एक वरदान मागितलं. त्याने वरदान मागितलं की ज्या गोष्टीला मी स्पर्श करेन ते सोने बनेल. आणि तो आनंदित झाला. काही पण ते तो स्पर्श करायचा तर काय बनायचं? सोनं. पण काय तुम्हाला माहिती आहे तुमच्या आतमध्ये पण तेच वरदान आहे. तुम्ही ज्या गोष्टीला स्पर्श कराल त्यामध्ये काय येणार आहे? परमेश्वराचं जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय विचार करता तुम्ही तुमच्याबद्दल? जेव्हा मी माझ्याबद्दल विचार करतो तेव्हा खूप चांगला विचार करतो. बोललो हे प्रभू तुमचं बेस्ट प्रोडक्ट. तुम्ही पण काय आहात? परमेश्वराचे बेस्ट प्रोडक्ट. प्रेज द लॉर्ड. बोला मी परमेश्वराचा आनंद देऊन बोला ना. एवढं चांगली गोष्ट बोलत आहात. बोला मी परमेश्वराचा बेस्ट प्रोडक्ट. आनंदी नाही आता ऐकून. आई बाबांनी पण नाही सांगितलं असणार तू माझा बेस्ट मुलगा आहेस, पण प्रभू सांगत आहे तुम्ही माझं काय आहात? बेस्ट प्रोडक्ट. कदाचित प्रिन्सिपलने येऊन कधी सांगितलं नसेल की तू आमच्या इकडलं बेस्ट स्टुडंट आहेस. बायबल तुम्हाला सांगत आहे तुम्ही काय आहात? परमेश्वराचे बेस्ट प्रोडक्ट. हे एक सत्य आहे तुमच्याबद्दल. सत्याला आत्मसात करा. या सत्याला जगणं सुरू करा. दाखवा जगाला की तुम्ही काय आहात? परमेश्वराचे बेस्ट प्रोडक्ट. स्वतःला बोला की कधीपर्यंत तुम्ही पास्टर आयझॅकची साक्ष ऐकत राहाल. जेव्हा मी पास्टर क्रिसची साक्ष ऐकायचं तेव्हा मी बोलायचो मला पास्टर क्रिसचे साक्ष नाही ऐकायचे, मला माझे साक्ष सांगायचे आहेत. तसे तुम्ही माझ्या तोंडातून बऱ्याच वेळा ऐकलं असेल. नाही ऐकलंय? सांगितलं आहे मी बोललो पास्टरांची साक्ष ऐकून उत्साहित आहे, पण मला आपली ऐकायची आहे. कधी मी दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवू? कधी दुसरे माझ्यासाठी टाळ्या वाजवतील? कारण पास्टरांच्या आतमध्ये काय आहे? परमेश्वराचं जीवन. माझ्या आतमध्ये पण काय आहे? परमेश्वराचे जीवन. पास्टरांकडे पण काय आहे? पवित्र आत्मा. माझ्याकडे पण काय आहे? पवित्र आत्मा. त्यांच्यासाठी पण तेवढंच लिटर रक्त वाहिलं गेलं जेवढं माझ्यासाठी वाहिलं गेलं. तर मी त्यांच्यापासून कमी कसा झालो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी सुवार्तेशी नाही लाजत. मी परमेश्वराच्या राज्यामध्ये ह्याच वेळेसाठी जन्मलो आहे.
की मी मोठ्या कामांना करू. प्रेज द लॉर्ड. का? कारण मला समजलं होतं की मी परमेश्वरासारखा जगण्यासाठी बोलवलं गेलो आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या परिणामांना काय व्हावं लागेल? दैवीय. शेजाऱ्याला बोला दैवीय. बोला परिणामांना दैवीय व्हावं लागेल. दैवीय परिणाम, माणसांचे परिणाम नाही. काय तुम्ही या गोष्टींना गंभीरतेने घेण्यासाठी तयार आहात? तुम्ही पण वेळ नाही गेली. जर आज पण तुम्ही त्या गोष्टींना गंभीरतेने घ्याल जे मी तुम्हाला शिकवत आहे, कारण ही वेळ काय आहे? इंजेक्शनची वेळ आहे. शेजाऱ्याला बोला इंजेक्शनची वेळ. आता माहीत नाही कसं समजावू मी. समजवतो तुम्ही ट्रेनिंगमध्ये. माहिती नाही इंजेक्शन आले आहेत. छोटं टोमॅटो असतं त्याच्यामध्ये ते इंजेक्शन मारा. दुपारपर्यंत काय होतं? नाही बघितलं आहे का? ही तीच वेळ आहे. रिच आउट वर्ल्ड हीच वेळ आहे. जेव्हा तुम्ही एवढंसं एफर्ट कराल परिणाम एवढे येणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रूथ 2रा अध्याय. तुम्हाला माहिती आहे रूथची गोष्ट. रूथ ही विधवा होती आणि तिच्या सासूने तिला बोललं की बोएसच्या शेतामध्ये जा, कारण बोएसच होता तो त्यांच्या कुटुंबामध्ये वाचला होता. बोएस रूथ वयाने मोठा होता आणि खानदान वाचवण्यासाठी नव्हतं. सगळी मुलं मेली होती. तर बोएस होता त्यालाच रूथ सोबत काय करायचं होतं? लग्न करायचं होतं. मला माहित आहे काय झालं, कारण इकडूनच दावीद जन्मला, इथूनच येशू ख्रिस्त आला. ही जे पुस्तकं आहेत ना ते अशीच नाही लिहिली गेली आहेत. ओके. तर काय झालं रूथ सोबत? जेव्हा ती उठली, इस्रायलामध्ये नियम होता की जेव्हा श्रीमंत लोक शेताची कापणी करायचे तेव्हा ते जाणून बुजून धान्याला शेतामध्ये सोडायचे की गरीब लोक काय करतील? त्या सोडलेल्या धान्यांना उचलतील. तर तुम्हाला माहित नसेल इस्रायलचा रूल. श्रीमंतांना सगळं काही, आजचे श्रीमंत नाही जे रक्त ओढतील असेवाले नाहीत. त्यावेळेचा नियम काय होता? तुम्ही श्रीमंत आहात आणि शेताची कापणी करत आहात, तुम्हाला 5% 10% सोडावं लागायचं की जो गरीब आहे तो घेऊन जाऊ शकेल. ती सकाळी उठली तर समजतं ना गोष्ट काय आहे. किती जण समजतं ही गोष्ट काय आहे. तर ही लोक काय होती? विधवा होती दोघी पण. सासू पण विधवा, ही पण विधवा. जेवणासाठी काही नाही तर ते बोलले हो काय करूया. तर यांनी प्लान बनवला. शेजाऱ्याला बोला प्लान बनवला. कोण दुसऱ्याच्या शेतामध्ये नाही गेले. समजलं? कोणाच्या शेतामध्ये गेले? बोएसच्या शेतामध्ये. बोएस कोण होता? त्यांचा कुटुंबीय. आणि जी तिची सासू होती ती इच्छित होती की तिचं लग्न कोणासोबत झालं पाहिजे? बोएस सोबत, कारण कुटुंबाच्या वंशाला पुढे जावं लागेल. नियम असाच होता. कारण जर कोणाचा नवरा मेला आहे तर त्यांचा जो दुसरा कुटुंबीय आहे तो काय करेल? त्याच्यासोबत लग्न करेल की त्या कुटुंबाचं नाव संपणार नाही. की जणांना समजतं आहे. सगळं बायबलमध्ये आहे, वाचा जाऊन. सकाळी उठली तर कोण? रूथ. कुठे गेली? शेतावर. बोएसने आपल्या मजुरांना आज्ञा दिली की तिला धान्य द्या आणि दोष नका लावू. ती त्या जागेंवरती पण उठवू शकली ज्या जागेंवरती उठवणं अलाउड नव्हतं. तिकडे तिला नाही गेलं पाहिजे होतं. बोएसनं काय केलं? तिकडे पण जायला दिलं जिकडे तिला जायला नको होतं. नेक्स्ट. आणि काही गोष्टी तिच्यासाठी तिकडे सोडा पण, कारण की तिच्या गोळा करण्यासाठी विचार करून बघा. बोला तुम्ही जर मुठीमध्ये घेतलात तर अजून सांडवा. किती जण समजत आहे की कारण की ह्या स्त्रीला काय जास्त भेटलं पाहिजे. काय तुम्हाला माहिती आहे? रिच आउट वर्ल्ड अशीच वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याकडे तुम्ही चाय विकत आहात, कोणी तुम्हाला येऊन सांगेल झालं पाहिजे तुमच्यासोबत. तुम्ही चाय विकत आहात, कोणी तुम्हाला सांगेल तुझी चाय खूप आवडली, 1,00,000 चायची ऑर्डर, हे घ्या पैसे, 1,00,000 चाय पुढच्या 6 महिन्यामध्ये दे. किती होतात? 1,00,000 चायचे 6 लाख रुपये. हे घ्या 6 लाख. हे तुमच्यासोबत झालं पाहिजे. ती वेळ आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही कोणत्या वेळेमध्ये जगत आहात. रिच आउट वर्ल्ड. प्रेज द लॉर्ड. पण पहिलं तुमचं हृदय झालं पाहिजे की मी काय करू इच्छितो? परमेश्वरासाठी देऊ इच्छितो. तुमचं हृदय. तुम्ही ऑटो चालवत असाल, मला सांगाल रिचर्ड वर्ल्ड बद्दल. काय असतं रिचर्ड वर्ल्ड? बोलतो ओके मी 10 करोड देऊ शकतो का? सिंपल. कारण ती वेळ आहे. ती वेळ आहे. मुठ्ठीमधून काही ना काही खाली सांडवत जा. तिच्यासाठी निवडण्यासाठी सोडा. त्याला बघू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा तुमचा वेळ आहे. बोला हा माझा वेळ आहे. मोठी कामं करण्याचा, परमेश्वरासारखं जगून दाखवण्याचा.
उठवा आपल्या हातांनी, करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना, बोला अन्य भाषेमध्ये. परमेश्वराला तुमचं हृदय बघायला द्या. इकडे स्वर्गदूत आहे, तिकडे पवित्र आत्मा आहे. इकडे तुमच्या हृदयामध्ये जे काही तुम्ही करायला तयार करणार आहात, परमेश्वर त्याला देण्यासाठी तयार आहे. या प्रार्थनेला हलक्यामध्ये नका घेऊ. त्या प्रार्थनेला हलक्यामध्ये नका घेऊ. ही प्रार्थना तुम्ही आता या वेळेला करत आहात. बसायला द्या की तुमच्या डोक्यामध्ये आता योग्य विचार असतील. योग्य विचार, योग्य विचार, योग्य विचार, मोठी कामं करण्याचे सत्याचे विचार. तुम्हाला पहिल्यांदा प्रभूला कन्व्हिन्स करायचं आहे. मनुष्य परमेश्वराला कन्व्हिन्स करू शकतो. तुम्हाला प्रभूला कन्व्हिन्स करायचं आहे की तुम्ही हे करू इच्छिता. तुम्ही हे करण्यासाठी तयार आहात. तुम्ही हे करू इच्छिता. तुम्ही हे करू इच्छिता. आणि प्रभू तुमच्या हृदयाच्या सत्याला बघून करण्यासाठी, अनुग्रह देण्यासाठी तयार आहे. तुमच्यापर्यंत लोकांना आणण्यासाठी तयार आहे. तुमच्यापर्यंत लोकांना आणण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? किती लोक आहेत? ओढू शकता महिमा. ही वेळ आहे आपले भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप. जर तुम्ही ऑनलाईन बघत आहात तर डिटेल्स तिकडे आहेत. थँक्यू. धन्यवाद देतो प्रभू या भेटीला आणण्याचा अनुग्रह संधी देण्यासाठी. धन्यवाद, 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 धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. जसं आम्ही दिल्या याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्ही भेटींवरती वाढीचा नियम बोलतो. आशिष बोलतो राज्याच्या विस्तारासाठी, सुवार्तेच्या विस्तारासाठी. परमेश्वर प्रार्थना करतो, भविष्यवाणी करतो यांच्या जीवनासाठी की जी आता यांनी प्रार्थना केली होती आपल्या मनामध्ये, जे पण करण्याचा यांनी विचार बनवला होता, त्याला करण्याचा अनुग्रह यांच्या जीवनामध्ये काम करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. लोक यांच्याकडे येत आहेत ते पूर्ण करण्यासाठी. जे करण्याचं यांनी मन बनवलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे साक्षींसोबत येत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो, धन्यवाद, 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 धन्यवाद. हे सुरक्षित आहेत प्रभू, प्रत्येक वाईटापासून वाचलेले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन, आमीन, आमीन. ओरडू शकता महिमा, महिमा. जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, या शब्दांना बोला. बोला, हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून. आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. उभे राहूया, परमेश्वराचा धन्यवाद देऊया. परमपित्याचे प्रेम, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता कायमसाठी आमच्यासोबत बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल आणि मी कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. एक दूसरे व्यक्ति की सहायता कीजिए वास्तविकता संग्रह पाने में। आप में से कुछ 5 दूसरे लोगों के लिए वास्तविकता संग्रह दे सकते हैं। आप में से कुछ लोग 20 लोगों के लिए दे सकते हैं और आप में से कुछ लोग 100 लोगों के लिए दे सकते हैं और आप में से कुछ 500 दूसरे लोगों की वास्तविकता संग्रह के लिए दे रहे हैं और कुछ 1000 लोगों के लिए और कुछ ऐसे भी है
जो 1 लाख लोगों के लिए दे रहे हैं, और कुछ है जो 10 लाख से ज्यादा लोगों के लिए दे रहे हैं। व्यक्तिगत रूप से जो दे रहे हैं 10 लाख वास्तविकता संग्रह की कॉपीज के लिए, जो जाएगी विश्व में 10 लाख लोगों तक। इसे तुरंत ही शुरू करें और देखिए अपने आप को एक दूसरे व्यक्ति तक वास्तविकता संग्रह पहुंचाने में सहायता करते हुए। महान चिन्हों और चमत्कारों के साथ परमेश्वर के आत्मा की सामर्थ्य के द्वारा हम पूरा करेंगे सुसमाचार के पूरे प्रचार के काम को सारे देशों में। प्रभु ने कहा यह साल है पूर्णता का, बेहतर होगा आप विश्वास करें। इस साल की हीलिंग स्ट्रीम्स कैसी होने वाली हैं? वो महान चिन्ह और चमत्कार जो अवश्य होने चाहिए इस विशेष आज्ञा के साथ, जहां पर हम सारे देशों में सुसमाचार के पूरे प्रचार के काम को करेंगे। तो तैयार हो जाइए हीलिंग स्ट्रीम्स के लिए। विश्व का सबसे बड़ा क्रूसेड, इसके जैसा कुछ नहीं है। पूरे विश्व में अरबों लोग जुड़ते हैं स्वर्ग के नीचे के हर देश से, और हम आपके लिए लाते हैं अच्छे समाचार को। यीशु मसीह मसीहा, ये मनुष्य सच्चा परमेश्वर है और अनंत जीवन है। आप पूरे बना दिए गए हैं यीशु के नाम में। मैं अब इस तरीके से कूद सकती हूँ चंगा होने के बाद। हम विश्वास के इस वातावरण में होने वाले हैं और कुछ भी संभव है। हमारे साथ जुड़िए और अधिक प्रभाव को बनाने के लिए मार्च की 2025 की हीलिंग स्ट्रीम लाइव हीलिंग सर्विसेज के साथ। ये साल है पूर्णता का। हम सुसमाचार के प्रचार के काम को पूरा करेंगे।